हिंगोलीच्या पिंपरी खुर्द इथे ओढ्यावर खड्डे पडल्यानं नागरिकांची गैरसोय होतीये। पूल मंजूर होऊन 1 वर्ष होत आला, पण कामाला सुरुवात न झाल्यानं गावकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघात सांगलीमधील विशाल पाटील पॅटर्न राबवलं जाणार। अविनाश लाड हेच आमदार होणार असं सूचक वक्तव्य तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण हेगिस्ते यांनी केलंय। डीवाय फाउंडेशन महिला प्रदेशाध्यक्ष प्रियंका दयानंद चोरगे यांना कृष्णा चव्हाण फाउंडेशन तर्फे यावर्षीचा महात्मा गांधी रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। सामाजिक धार्मिक कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। ईडीला आरोपीची देशातली संपत्ती जप्त करता येणार आहे। मद्रास उच्च न्यायालयानं हा निकाल दिलाय। विदेशात गुन्हेगारी कृत्यातून निर्माण केलेल्या मालमत्तेच्या किमती इतकीच आरोपीची मालमत्तेबाबत हा महत्त्वाचा निकाल आहे। रेल्वेच्या 3ही मार्गांवर प्रवास करणाऱ्या 53 प्रवाशांना चोरांनी लुटले। या प्रकरणी संबंधित लोहमार्ग पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत। या घटनांमध्ये सर्वाधिक मोबाईल चोरीची नोंद करण्यात आली। दररोज चोऱ्या करून चोरटे लोहमार्ग पोलिसांना खुलं आव्हान देत आहेत। स्वतःच्याच रिव्हॉल्व्हर मधून चुकून गोळी झाडली गेल्यानं जखमी झालेले अभिनेते गोविंदा यांचा जबाब वांद्रे पोलिसांनी बुधवारी नोंदवला। त्याचबरोबर गुन्हे शाखेच्या कक्ष 9चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांनीही गोविंदांची भेट घेतली। वाशिममध्ये सोयाबीन सोंगणीसाठी मध्य प्रदेशातून शेतमजूर आणण्यात आलेत। वेळेवर शेतमजूर मिळत नसल्यानं मध्य प्रदेशमधून शेतमजूर आणलेत। सरपंच आणि गावकऱ्यांनी गावातील वेशीवर बॅनर लावत त्यांचं स्वागत केलंय। कांदिवलीतील प्रकाश कॉलेज इथे बॉक्सिंग स्पर्धा भरवण्यात आली आहे। जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई उपनगर आणि प्रकाश कॉलेज यांच्या संयुक्तरित्या बॉक्सिंग स्पर्धा भरण्यात आली। तर या स्पर्धेत एकूण 700 ते 800 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। सर्जन व्हाईस ॲडमिरल आरती सरीन यांनी सशस्त्र दल वैद्यकीय सेवा अर्थात AFMSच्या महानिर्देशक पदाचा कार्यभार स्वीकारलाय। आरती सरीन या पदावर पोहोचणाऱ्या पहिला महिला अधिकारी ठरल्या आहेत। धुळ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भाजप विरोधात आंदोलन करण्यात आले। भाजपला श्राद्ध घालत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं अनोखं आंदोलन केले। गेल्या 5 वर्षात कामं न केल्याचा आंदोलकांनी आरोप केलाय। महात्मा गांधी जयंतीनिमित्त इंडिया आघाडीनं मुंबईत पदयात्रा काढली। महिला सुरक्षा आणि सामाजिक शांततेसाठी ही पदयात्रा काढण्यात आली। पदयात्रेमध्ये इंडिया आघाडीतील मोठे नेते सहभागी झाले होते। जालन्यात आमदार नारायण कुचेंनी बँक अधिकाऱ्यांना धारेवर धरले। शेतकरी आणि महिलांना येणारं अनुदान देण्यास विलंब होत असल्यानं नारायण कुचे अधिकाऱ्यांवर संतापले। राज्य सरकारने गोमातेला राजमाता दर्जा दिला असून याचं देशभरात मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आलंय। भिवंडीत विश्व हिंदू परिषदेकडून गोराज्य माता दर्जा दिल्यानं गोमातेची आरती करण्यात आली। मंत्री छगन भुजबळांना पुन्हा धमकीचा फोन आल्यानं खळबळ माजली। फोनवरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी भुजबळांना दिली गेली। धमकी देणाऱ्या संशयित आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।